वी कॅन स्टार्ट वन बाय वन. सो आता आपला पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. ओके, आज डेट आहे 6 फेब 2026. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. ओके, सो इन अवर सिलेबस आपण 2 मेथड स्टडी करणार आहेत. ओके, बरं ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस खूप सारे बघा. ठीक आहे, एक सॉफ्टवेअर असतं बघा मॅटलॅब म्हणून. मॅटलॅबला पण आपण मॅट्रायसिस यूज करतो. खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. ओके, काय सॉल्व करायचं आपल्याला? सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. अरे तुम्ही चिठ्ठ्या आणल्या काय ह्या? अरे ॲप्लिकेशन एक पेजवर असतं परवा. हां, बरं ठीक आहे, खाली तुमचं हे करा, नाव टाकलेलं आहे वरती. ओके, काय दिलं आहे? सिग्नेचर करा खाली. साईन केली का? सो सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत बघा ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस नाही. मग हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. ओके, सो 2 मेथड काय आहेत? आजपासून माझा मोबाईल क्लासमध्ये वाजणार नाही, आणि जर वाजला तर तुला माहिती आहे आपला 500 रुपये तुला दंड राहील. ओके शिवम, आणि ठीक आहे. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व करणार आहे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिसने. यामध्ये आपण 2 मेथड डिस्कस करणार आहे. पहिली मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन, आणि सेकंड आहे मेथड ऑफ रिडक्शन. ठीक आहे, ह्या 2 मेथडने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय तुम्हाला सांगतो बघा, जे आपण क्रॅमर्स रूलने मागच्या वर्षी सॉल्व केलं ना 11वीमध्ये, डिटर्मिनंट, सायमल्टेनियस इक्वेशन, ते प्रॉब्लेम वगैरे, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं का आपल्याला हेच प्रॉब्लेम 12वीमध्ये मॅट्रिक्स मेथडने सॉल्व करायचे. फक्त आता ते आपण 2 मेथडने फाइंड आउट करणार आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. या 2 मेथडने. आता ह्या 2 मेथडमध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये करायचं काय? ठीक आहे, सो आपण 1 बाय 1 दोन्ही पण बघणार आहेत. समजा मी याला ए नाव देतो आणि ही आपली बी मेथड आहे सपोज. ओके, सो आज आपण स्टार्ट करतोय पहिली मेथड ऑफ इन्व्हर्जन. ठीक आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन या मेथडने आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे, आता सपोज तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन गिवन असतील ना, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला यामध्ये. सपोज तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन गिवन आहे, आपण कन्सिडर करूया सायमल्टेनियस इक्वेशन एक्स वाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये असतील. ठीक आहे, असं आपण कन्सिडर करूया. समजा तुम्हाला इक्वेशन असं दिलं आहे, a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. हे पहिलं इक्वेशन आहे सपोज. ठीक आहे, सेकंड इक्वेशन इज a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. तिसरं इक्वेशन आहे a3x प्लस b3y plus C3Z इज इक्वल टू is equal to D3. आता यामध्ये जे एक्स वाय आणि झेड आहेत ना रे, एक्स वाय आणि झेड, ओके, हे व्हेरिएबल्स आहेत. आणि A1 B1 C1 किंवा A2 B2 C2 हे यांना काय म्हणतात बघा, कोइफिशियंट म्हणतात. ओके, याच्यामुळे काय होईल, आपले यांना आता मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. सो मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं बघा, पहिला मॅट्रिक्स जो असेल आपला, त्या मॅट्रिक्समध्ये लिहायचं आपल्याला सगळे कोइफिशियंट्स, सिक्वेन्सने जायचं. ठीक आहे, कोइफिशियंट लिहायचे. मग कोइफिशियंट एक्स वाय, एक्स आणि वाय. मग इथं पहिलं काय येईल, A1, इथं B1 C1 बरोबर. दुसऱ्या रो मध्ये काय येईल, A2 B2 C2. तिसऱ्या रो मध्ये काय येईल, ओके. हा झाला आपला कोइफिशियंट मॅट्रिक्स. याचं नाव काय आहे, कोइफिशियंट मॅट्रिक्स. This is called as a coefficient matrix.
कोइफिशियंट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता याला मल्टिप्लिकेशन मध्ये असणार आहे आपला व्हेरिएबल मॅट्रिक्स. ओके, व्हेरिएबल किती आहेत आपल्याकडे? 3 आहेत, एक्स वाय आणि झेड. झेड एक्स वाय X, झेड. वाय Y, झेड Z. ओके, हा झाला व्हेरिएबल मॅट्रिक्स. वी कॅन कॉल दिस मॅट्रिक्स ॲज व्हेरिएबल मॅट्रिक्स. X. व्हेरिएबल मॅट्रिक्स. कारण हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. आणि इज इक्वल टू, आता कोण राहिलेलं आहे सर आपलं? D1 D1 D2 D3. D3 D1 D2 D3. D3. ओके, यांना म्हणायचं कोणता मॅट्रिक्स? कॉन्स्टंट मॅट्रिक्स. Constant matrix. ओके, आता यांना नोटेशन पण आपण वापरतो बघा. समजलं ना? समजा तुम्हाला हे 3 इक्वेशन दिलेले आहे, मी 3x3चं एक्झाम्पल घेतलं डायरेक्ट. जर तुम्हाला हे 3 इक्वेशन जर दिलेले आहे तर 3 इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये लिहायचे. आलं लक्षामध्ये? पहिला कोणता मॅट्रिक्स असेल आपला? कोइफिशियंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट मॅट्रिक्सला डिनोट करायचं कॅपिटल ए ने. कशाने? ए ने. Capital A. हां, व्हेरिएबल मॅट्रिक्सला डिनोट करायचं कॅपिटल एक्स ने. कशाने? कॅपिटल एक्स ने. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्सला डिनोट करायचं कॅपिटल बी ने. ओके, हे त्यांचं नोटेशन झाले. मग ह्या मॅट्रिक्सला तुम्ही कसं लिहू शकता बघा. पहिला कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणजे काय झाला? ए. त्यानंतर हा व्हेरिएबल मॅट्रिक्स काय झाला? एक्स इज X. इक्वल टू, हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय झाला? बी. B. एक्स इज इक्वल टू बी. आणि आपल्याला माहिती आहे बघा, सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपल्याला अननोन फाइंड आउट करायचे, म्हणजे एक्स वाय आणि झेड फाइंड आउट करायचं आहे. ओके, काल आपण डिस्कस केलं बघा, हे जर इक्वेशन असेल एक्स इज इक्वल टू बी, तर लेफ्ट साईडला फक्त एक्स राहिला पाहिजे. काल आपण नाही का 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुम्हाला होमवर्क दिले ते बघा करायला. मग मला सांगा, लेफ्ट साईडला जर एक्स राहायचा असेल तर पुढच्या स्टेप्स काय करू मी? दोन्ही बाजूला कशाने मल्टिप्लाय करायचं रे? ए इनवर्स. ए इनवर्स. एच्या लेफ्ट साईडला, बरोबर, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू, इकडे पण कशाने मल्टिप्लाय केलं मी? ए इनवर्स इंटू. A. बी. मग हा B. ए इंटू ए इनवर्स काय असतो? आय मॅट्रिक्स. आय. आय I इंटू matrix. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए बी. इनवर्स बी. A inverse B. हां, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? एक्स. एक्स इज X. इक्वल टू ए इनवर्स A इंटू inverse B. इंटू बी. म्हणजेच जर तुम्हाला इन्व्हर्जन मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं तर स्टेप समजल्या काय करायचं आहे? अगोदर त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहून घ्या. मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिल्यावरती आपलं हे इम्पॉर्टंट इक्वेशन असणार आहे. ओके, इक्वेशन इज ए एक्स इज इक्वल टू बी. आणि त्यानंतर आपल्याला व्हेरिएबल मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा, म्हणजे एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असतो. मग एक्स इज इक्वल टू काय होईल? ए इनवर्स इंटू बी. काल आपण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते, बरोबर. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे? ए मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? बी ने. सो वी गेट एक्स वाय झेड. इतकं सिम्पल आहे बघा. समजलं पहिलं? मग आता काय करणार समजलं? हो. ओके, आपण प्रॉब्लेम घेऊया. हो. ठीक आहे, चला. क्वेश्चन असा आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स solve the following equations by using inversion method. Inversion method. Method. ओके, यातला पहिला क्वेश्चन असा आहे, x plus 2y is equal to 2. And second equation is 2x plus 3y is equal to 3. ठीक आहे, ओके. आता मी सोल्युशन स्टार्ट करतोय. बघा कसं करणार तुम्ही याला. समजा माझं पहिलं इक्वेशन हे x plus 2y is equal to 2, हे माझं पहिलं इक्वेशन आहे. आणि दुसरं इक्वेशन काय आहे? 2x plus 2x 3y plus 3y is equal to 3. याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं. पहिला कोणता मॅट्रिक्स असतो? कोइफिशियंट मॅट्रिक्स. आता हे दोन Coefficient. इक्वेशन आहे म्हणल्यावर 2/2 चा मॅट्रिक्स येईल. सांगा पहिल्या रो मध्ये किती लिहू रे? इथं x चा कोइफिशियंट किती आहे? काहीच नाही, One. 1. इथं y चा कोइफिशियंट 2. ओके, हां. आता खालच्या रो मध्ये म्हणजे सेकंड इक्वेशन, x चा कोइफिशियंट 2, y चा कोइफिशियंट 3, 3. बरोबर. इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स x आणि एक्स अँड वाय Y इज इक्वल्स टू इथं काय? 2 and 3. 2 and 3. 2 गुड, and 3. बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा. हा पहिला मॅट्रिक्स म्हणजे कोण आहे आपला? ए.
याला आपण ए ने दाखवतो बरोबर. एक्स वाय म्हणजे कोण आहे हो. एक्स इज इक्वल टू काय बी. हो, B. ओके मला इथं काय केलं आता ए इंटू ए इनवर्स सॉरी ए इनवर्सनी लेफ्ट साईडला मल्टिप्लाय करायचं आहे या इक्वेशनला. सो हे होईल ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू काय येईल बी बी नाही ए इनवर्स आणि मग B. कोण येईल बी येईल बरोबर. बी मग ए इंटू इनवर्स काय आय ह्यासाठी रिपीट करायचं बरं का प्रत्येक प्रॉब्लेमला. आय इंटू एक्स इज इक्वल टू काय होईल ए इनवर्स इंटू ए A इनवर्स inverse B. आय इंटू A एक्स inverse B. एक्स इज इक्वल टू ए A इनवर्स A inverse inverse B. B. याला मी इक्वेशन काय कन्सिडर केलं वन One. कन्सिडर First. केलं. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता इथं ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे बरोबर. आणि ए हो. इनवर्स A inverse. हा ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी कोणती मेथड वापरणार आहे ॲडजॉईंट मेथड. ओके ॲडजॉईंट मेथडने आपण इनवर्स फाइंड आउट करू आणि बी ला मल्टिप्लाय करू. चला मी नेक्स्ट पेज वरती येतो. मला ए मॅट्रिक्स सांगा काय होता. 1 2 2 3 1 2 2 3 हा इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप काय रे डिटर्मिनंट बरोबर. डिटर्मिनंट 1 2 2 3 2, 2, 3. सांगा डिटर्मिनंट काय येईल 3 इंटू 1 3 मायनस 2 इंटू 2 4 3 4 मायनस 4. -1 -1. ओके म्हणजे डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 देअरफॉर विच इज राईट. काय लिहिणार आपण इथं A inverse is exist. अगोदर पहिली लाईन गिवन मॅट्रिक्स Given is non-singular and inversible. matrix. Invertible matrix. इनव्हर्टिबल मॅट्रिक्स Matrix. बरोबर आहे. ओके मग आपल्याला याच्या पुढे काय करायचं मायनर्स आणि को फॅक्टर्स इथं काढतो बरं का मी मायनर्स M11 M12 M12 M21 M22 M22. बरोबर. आणि पुढे काय करायचं आपल्याला को फॅक्टर्स C11 C11 C12 C12 C21 C21 आणि C22 C22 सांगा M11 किती येईल रे 1 square multiplied by M11 नाही M11 ची व्हॅल्यू किती येईल 3 3 3. बरोबर. M12 2 2. M21 1 1. M21 2 हा आणि M22 1 1 C1 One. फॉर्म्युला काय असतो -1 चा पॉवर ह्या दोघांची ऍडिशन 1 + 1 Square. इंटू M11 Square. M11. -1 इंटू 2 हे झालं 1 -3 3. -1 चा पॉवर 3 इंटू M12 -1 इंटू M12 किती रे 2 तर पण 1 चा स्क्वेअर +1 येईल ना प्लस 3 केलं -1 चा पॉवर 2 -2 नेक्स्ट -1 चा पॉवर 3 इंटू M21 -1 चा पॉवर 3 minus M21 किती रे 2 -1 इंटू 2 -2 -2. -1 चा पॉवर 4 इंटू M22 किती रे हे +1 इंटू 1 किती 1 1. पुढे काय लिहितो आपण आता को फॅक्टर मॅट्रिक्स. सांगा को फॅक्टर मॅट्रिक्स काय येईल 3 -2 1 देअरफॉर ॲडजॉइंट ए काय येईल या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करायचा कॉलम वाईज लिहायचं 3 -2 2 -2 1 समजलं काय केलं. हो सर ठीक आहे. आता ए इनवर्सचा फॉर्म्युला काय 1 अपॉन डिटर्मिनंट 1 ए upon इंटू ॲडजॉइंट ए adjoint 1 अपॉन A डिटर्मिनंट किती आलता -1 upon 3 3 -2 -2 1 -1 ने करा आतमध्ये मल्टिप्लाय म्हणजे जो प्लस आहे तो मायनस होईल आणि जो मायनस तो काय होईल -3 2 2 -1 हे झालं ए इनवर्स. ओके मग इथे म्हणणार मी आता फ्रॉम इक्वेशन 1 काय होतं आपलं x इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. B आपल्याला x काढायचा आहे बरोबर. x म्हणजे कोण आहे एक्स वाय चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे वाटलं तर तुम्ही आता मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकता त्यांना बरोबर आहे का. x म्हणजे कोण आहे आपला X and Y. व्हेरिएबल मॅट्रिक्स बरोबर एक्स वाय. हा ए इनवर्स किती आलाय -3 -3 2 2 and -1 आणि बी मॅट्रिक्स काय होतं रे कॉन्स्टंट मॅट्रिक्स
2 and 3. 3. ओके 2 आणि 2 3. and 3. हा मला ऑर्डर सांगा रे, पहिल्या मॅट्रिकची ऑर्डर काय? 2 2 2. बाय 2. हा आणि दुसऱ्या मॅट्रिकची 2 2 1. बाय 1. बरोबर, इथं 2 मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि येणारा आन्सर आपलं काय असणार आहे? 2 बाय 1 असणार आहे. ठीक आहे, 2 by 1. करा हो. मल्टिप्लिकेशन. कसं करायचं माहिती आहे ना, पहिला रो आणि ते एकच कॉलम आहे. रिस्पेक्टिव्ह 11चं मल्टिप्लिकेशन, इथं -3 इथं 2, -3 इंटू 2 -6. -6. प्लस 2 इंटू 3 6. 6. आता 6. सेकंड कॉलम सेकंड रो घ्या. 2 इंटू 2 4 4. मध्ये 4. साइन प्लस -1 इंटू 3 -3. -3. किती आलं रे? -6 प्लस 6 0. 0. 4 - 6 And 1. 1. 1. ओके, सो इथं खाली एक सेंटेन्स लिहायचं, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. इक्वॅलिटी म्हणजे काय? हे दोघं इक्वल आहेत ना. आता मग मला सांगा x ची व्हॅल्यू किती रे? 0. इथं Zero. x आहे, इथं y. मग x ची व्हॅल्यू काय आली? 0 आणि y ची व्हॅल्यू किती आली? 1. 1. दिस इज द आन्सर. कसं वाटलं प्रॉब्लेम? छान वाटलं. हा, काल आपण ह्या टाईपचं काहीतरी सॉल्व्ह केलं होतं बघा. ओके, आता ज्यांना हे ॲडजॉइंट मेथड वगैरे माहित नाही त्यांनी आपले जुने व्हिडिओ YouTube वरती बघा. ओके, मॅट्रिक्स काय चॅप्टर नावाने सर YouTube वर? YouTube वरती ना मॅट्रिक्स चॅप्टर शोधा. ओके, आपण सर, YouTube नाव चॅनलचं काय? नाव काय? सक्सेस सायन्स अकॅडमी. चालेल, ओके. माझं लेक्चर संपलं का? तुम्ही सगळे व्हॉट्सअप ग्रुपला आहेत ना? हो. ओके, व्हॉट्सअप ग्रुपला आहे. मग आपण काय करू, मग याच्यामध्ये ना आपण मी आपलं लेक्चर संपलं की PDF वगैरे टाकतो ना, त्याच वेळेस यूट्यूब चॅनल पण टाकून देईल. त्याच्यामध्ये काय नावाने सर्च करायचं आपल्याला? सक्सेस सायन्स सक्सेस अकॅडमी. आणि चॅप्टरचं नाव मॅट्रायसेस. मॅट्रायसेस. ओके, त्याच्यामध्ये इन्व्हर्जन मेथड असतं, ते मग बघून घ्या. त्याच्यामध्ये मग ॲडजॉइंट मेथडचे तुम्हाला लेक्चर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सापडतील. ओके ना? हो ठीक सर. हो सर. आहे. ओके, मी यूट्यूब चॅनल टाकून दिला. तुम्ही फक्त मॅथचे हो नाही, सर. केमिस्ट्री, फिजिक्स सगळं काही त्याच्यावरती बघू फक्त शकता. चॅप्टरचं नाव टाकायचं का सर तिथं? हा, चॅप्टरचं नाव टाकायचं मॅट्रायसेस. प्लेलिस्ट असतात बघा, तुम्ही प्लेलिस्ट बघितलेलं आहे का कधी? युट्यूबला तुम्ही जेव्हा सर्च करता ना प्लेलिस्ट, हा प्लेलिस्टमध्ये जायचं, तिथं स्क्रोल करा थोडंसं खाली, मॅट्रायसेस चॅप्टर येऊन जाईल, त्याच्यामध्ये व्हिडिओ बघायचे. ओके हो सर. ओके, ठीक आहे. चला सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल आता 3/3चं आहे. हा, पहिलं इक्वेशन आहे एक मिनिट फक्त. सेकंड एक्झाम्पल, 5x minus y plus 4z is equal to 5. 2x plus 3y plus 5z is equal to 2. 5x minus 2y plus 6z is equal to -1. ओके, आता हा क्वेश्चन दिला आहे आपल्याला. क्वेश्चन सेम आहे. काय करायचं आहे? हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं मॅट्रिक्सच्या मेथड ऑफ इन्व्हर्जनने. ओके ना? इथं आपण मागच्या पेजवरती क्वेश्चन लिहिलेला आहे. ठीक आहे, ओके. अगोदर आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं, बरोबर का? आन्सर मी स्टार्ट केला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. पहिला मॅट्रिक्स कोणता असतो? कोइफिशियंट मॅट्रिक्स. सांगा रे मला, व्हॅल्यूज सांगा. पहिल्या रो मध्ये काय लिहू? 5 हा, -2 -1. 4. बरोबर. सेकंड रो मध्ये 2 3 and 5. तिसऱ्या रो मध्ये 5 - 2 6. ओके, इथं काय येईल? X Y Z. एक्स वाय झेड. आता करेक्ट. आणि इकडं कॉन्स्टंट मॅट्रिक्स सांगा, काय येईल? 5 2 -1. 5 2 -1. बरोबर. हा, सांगा आपण पहिल्या मॅट्रिक्सला काय नाव लिहितो? ए. A दुसरा व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स बी. B ओके, कशाने मल्टिप्लाय करायचंय? ए इनवर्स Inversely. इंटू एक्स इज इक्वल टू, इकडे सुद्धा ए इनवर्स इंटू बी. B ए इनवर्स इंटू ए काय असतो? आय. I आय X इंटू एक्स इज इक्वल टू काय? ए इनवर्स इंटू बी. आय इंटू एक्स एक्स. बरोबर X. हे आपलं इक्वेशन काय झालं? 1 झालं. X is equals to ठीक आहे, ओके. हां, आता आपल्याला जो ए मॅट्रिक्स दिला आहे ना, हा
ठीक आहे ना. याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा, इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. सो इथं मी काय करतो, अगोदर त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 5 -1 4 2 3 5, इथं 5 -2 आणि 6. ठीक आहे. अगोदर कॅल्क्युलेशन कोणासाठी होणार, 5 साठी होणार. सो 5 इन द ब्रॅकेट 3 × 6 18 मायनस, हां इथं सांगा रे काय होईल, -2 × 5 -10. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. -1 आणि हा सुद्धा -1च आहे. -1 इन द ब्रॅकेट, -1चा कॉलम रो स्किप केला. 2 × 6 12, 5 × 5 25, 25. 4 इन ब्रॅकेट, 4चा कॉलम 4चा रो स्किप केला. 2 × -2 -4 4. 5 × 3 किती, 15. 50. ओके, कॅल्क्युलेशन बघा व्यवस्थित काय होऊ राहिलं. इथं मायनस मायनस प्लस होईल. 18 + 10, इथं परत मायनस मायनस प्लस 1 झाला. आतमध्ये 12 - 25, 12 - 25 किती रे, -13. 13 आणि 12 -13. हो, प्लस 4 इन ब्रॅकेट, इथं -4 -15 आहे, -19. हे 18 + 10 झालं बघा 28. 5 × 28 -1 × 13 -13 आणि -19 × 4 -76. 28 × 5 किती, 140. आणि हे किती होईल रे, -3 × 6 सॉरी 3 + 6 9 1 + 7 8 140 - 89 सॉरी 140 - 89 89 1 90 90 आणि 50. माझा डिटर्मिनंट 51 येतोय रे. येस, कोणाचा आला असेल तर मला सांगा. 51च आहे का पुढे जायला. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, 51 is sir. गुड गुड. सो 51च आहे. चला नेक्स्ट पेजवर येतो बरं कर मी. हो. सो इथं काय देणार मग तुम्ही, ॲज डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर गिवन मॅट्रिक्स इज Non-singular. Non-singular or invertible. करेक्ट, नॉन सिंग्युलर ऑर Singular इनव्हर्टिबल. or Invertible. invertible matrix. हां, पुढच्या स्टेपला काय लिहायचं आहे, देअरफॉर ए इनव्हर्स इज Exist. ओके. Just मग आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं इथं, मायनर्स आणि कोफॅक्टर्स. बरोबर. आता तो मॅट्रिक्स इथे लिहितो बघा. जे नवीन आहेत जॉईन झालेले त्यांना मी सांगतो बघा आपण कसं लिहित असतो हे. मला मॅट्रिक्स सांगा रे काय होता हा परत. ए मॅट्रिक्स, एनीवन प्लीज, रो वाईज. 5 - 1 1 4 5 Minus minus -1 Minus 4 5 - 4. 1 2 4 3 हाफ. 5 सेकंड रो 2 3 5 2 3 5 5 5 minus 6. 5 5 2 minus 6 का. 6 ओके, हां लिहिला मी. 4 आता 9 पोझिशन वर करायचं मध्ये. सो सगळ्यात पहिलं इथं काय येईल, M11 जे नवीन येते बघा रे. M11 म्हणजे कोण, हा पहिला इलेमेंट. याला 1 1 ने दाखवतो आपण. हा 1 2, हा 1 3, मग हा 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. ठीक आहे. मग M11 5 चा जो रो येणार आहे, हे बघा 5 चा रो आणि 5 चा कॉलम स्किप करा. कोण दिसतंय तुम्हाला इथं, 3 5 - 2 आणि 6. त्याला 6. फक्त डिटर्मिनंट मध्ये लिहायचं बघा असं, 3 5 - 2 आणि 6. हा झाला M11. ओके, मी अगोदर सगळे लिहून घेतो. M12 सांगा मग काय येईल. आता -1चा कॉलम, -1चा रो स्किप करायचा आहे. हे बघा -1चा रो तर स्किप झालेलाच आहे. -1चा कॉलम पण स्किप करा. कोण राहिलं सांगा, 2 5 5 6. हा झाला M12. नेक्स्ट M13 काय येईल. M13 साठी तुम्हाला थर्ड रो थर्ड कॉलम स्किप करायचा आहे. थर्ड रो आपण ऑलरेडी स्किप केलेला आहे. फक्त काय करा, थर्ड कॉलमला स्किप करा. म्हणजे काय येईल रे तो, 2 3 2 5 5 - 2. समजलं काय करतोय मग आता आपण, या मेथडने आपण मायनर्स फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. मग आता मी डायरेक्ट लिहितो. ठीक आहे. M21 काय येईल, म्हणजे हा आता रो चेंज करायची आपल्याला. आता रो खालची येईल. ठीक आहे. ही रो स्किप होईल आणि हा कॉलम पहिला कॉलम स्किप होईल असा. ठीक आहे. M21 मध्ये कोण कोण येईल, M21 मध्ये येईल -1 4 -2 6. आता मी स्किप
म्हणजे तुम्ही इमॅजिन करून सांगा M22 काय येईल मग 5 4 5 6. M23 काय येईल मग 5 -1 5 -2. ओके. नेक्स्ट M31 काय येईल M31 मायनर इम्पॉर्टंट आहे फक्त याच्यात M31 म्हणजे 5 -1 4 3 5 -1 4 3 5. ओके. नेक्स्ट M32 -2 चा रो आणि कॉलम स्किप होईल म्हणजे काय राहिला 5 4 2 5 5 4 2 5. आणि लास्ट M33 काय होईल 6 चा रो आणि कॉलम 5 -1 2 3 5 -1 2 3. ठीक आहे. यांच्यामध्ये आता काय करायचं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे सगळे बरं करे. 3 × 6 झाला 18 मायनस मध्ये साइन मायनस असतं -2 × 5 -10 मायनस मायनस हे प्लस होईल 18 आणि 10 28. 2 × 6 12 मायनस 5 × 5 25 -10 -13. ओके. 2 × -2 25 -4 मायनस 5 × 3 किती -13 15. हे किती झालं -19. 19. इथं -1 × 6 -6 मायनस -2 × 4 -8. हे मायनस मायनस प्लस -6 बरोबर म्हणजे काय होतो -6 + 8 -6 + 8 किती 2. इथं 5 × 6 30 मायनस 5 × 4 20 30 - 20 किती 10. 10 बरोबर. 5 × 2 -2 -10 मायनस -5 -10 मायनस प्लस 5 किती रे हा -5 -1 × 5 -5 मध्ये मायनस 3 × 4 12. करताय ना बरोबर सगळे. हा -17. हो. पुढचा 5 × 5 25 मायनस 4 × 2 8 25 - 8 किती +17. 70 करेक्ट. 70. 5 × 3 15 मध्ये साइन मायनस -1 × 2 -2 मायनस प्लस परत 17. करेक्ट. आता मी हा मॅट्रिक्स इथून काढून टाकतो. आपल्याला पुढे काय लिहायचे आता कोफॅक्टर्स. पुढे रॉंग होत असेल तर मला सांगा बरं करे. हो सर. कोफॅक्टर्स C11 काय फॉर्म्युला असतो रे -1 चा पॉवर 2 × M11. सगळे फॉर्म्युले लिहून घेतो. C12 -1 चा पॉवर 1 + 2 3 × M12. C13 -1 चा पॉवर 1 + 3 4 × M13. ठीक आहे. C21 -1 चा पॉवर 2 + 1 3 × M21. रिस्पेक्टिव्ह मायनरनी मल्टिप्लाय करायचं त्यांना. नेक्स्ट C22 -1 चा पॉवर 4 × M22. 4 × C23 M22 -1 चा पॉवर 5 हे दोघांचे ॲडिशन 2 + 3 5 × M23. M23 C31 -1 चा पॉवर 4 × M31. नेक्स्ट C32 -1 चा पॉवर 5 × M32. आणि फायनली C33 -1 चा पॉवर 6 × M33. 33 ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती बघा -1 चा पॉवर जर इवन असेल तर +1 येतं आणि ऑड असेल तर -1. -1. हा +1 हे -1. पुढचं अल्टरनेट याच्यामध्ये अल्टरनेट +1 -1 +1 -1 -1 +1 आणि -1 +1. +1 ठीक आहे. करा M11 नी मल्टिप्लाय. इथं 28 आहे. 1 × 28 28 -1 × -13 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस. 13. इथं -19 -19. इथं 90 -2. -2. नेक्स्ट 1 × -2 10 10. नेक्स्ट 10. 10 इथं मायनसचं मल्टिप्लिकेशन -5 +5. +5 -17. -17. -70 करेक्ट. पुढचं -1 × +17 किती -17 -70 -17. आणि शेवटचं 1 × 17 17. 70 ओके. समजलं हे. आता मग पुढचा कोणता मॅट्रिक्स असतो रे आपला कोएफिशियंट फॅक्टर मॅट्रिक्स. कोएफिशियंट मॅट्रिक्स को फॅक्टर. ॲडजॉईन करतो आपण फाइंड आउट. इथून इन्व्हर्स करायचा को फॅक्टर मॅट्रिक्स. हा सांगा रो वाईज सांगा. पहिला रो किती आला
हे जे को फॅक्टर फाइंड आउट केलं ना आपण ते रो वाईज लिहायचे मॅट्रिक्स मध्ये. पहिलं काय बघा 28 13 -19 28 13 13 -19 पुढचे सांगा. -2 10 -2 5 10 5 -2 2 10 5 10 5 आणि तिसरं -17 -70 -70 70 17 70 सर Therefore, मधले ह्याला मायनस आहे. कुठं मधले ह्याला कॉलम 2 -17 आहे. -17 -70 आणि +17 ओके. हा नेक्स्ट हो. गुड. असं लक्ष ठेवत चला. ऍडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा पुढे आपल्याला, म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए. काय करायचं, जे रो लिहिले ना त्याला कॉलम वाईज लिहायचं बघा. पहिला कॉलम काय होईल मग 28 13 -19 13 -90 समजलं काय केलं. जो पहिला रो होता ना तुमचा हो. तो पहिला कॉलम झाला. तसंच कॉलम लिहायचं आता. सांगा second row. -2 -2 10 5 10 5 आणि तिसरं 5 -17 -17 -17 -70 +17 ठीक आहे. देअरफॉर ए इनवर्स काय फॉर्म्युला आहे त्याचा, 1 डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट joint of A डिटर्मिनंट किती आला होता रे, 51 का काहीतरी होतं ना. हो ओके 1/51 11 इथं 28 -2 -17 इथं 13 10 -17 -17 -95 70 ठीक आहे. 90 ओके आता मग काय आलं बघा इनवर्स. मग फ्रॉम इक्वेशन 1 काय होतं बघा. मी तुम्हाला फक्त मागच्या पेजवर नेतो इक्वेशन 1 दाखवण्यासाठी. तेव्हा इथं शेवटी इथं इक्वेशन 1 लिहिलेलं दिसलं की हे x is equal to हा x a इक्वल टू a minus इनवर्स 1 into b. एक्स म्हणजे कोण असतो, व्हेरिएबल मॅट्रिक्स वाय Variable आणि झेड. matrix. ओके मग इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 होतं आपलं, अरे सॉरी, X is equals to x is equal to a ए इनवर्स B invertible b. हा पुढच्या पेजवर जाऊ करा. आता पेज संपतंय हे, मग मल्टिप्लिकेशन पुढच्या पेजवर करू. का करायचं इथं करू थांबा. एक्स म्हणजे कोण रे, एक्स वाय आणि झेड इज इक्वल टू ए इनवर्स काय आहे 1/51. ओके काय मॅट्रिक्स आहे हा, 28 -2 -17 13 10 -17 -19 5 17. ओके आणि बी मॅट्रिक्स काय होता रे, कॉन्स्टंट मॅट्रिक्स. 5 2 -1 ओके गुड. 5 2 -1. ओके मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. हा 1/51 तसाच ठेवायचा बाहेर. ओके बघा रे, पहिला रो सगळ्यांनी बघा, पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो, ह्या रोने काय करायचं, ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचंय तुम्हाला. कसं करणार, पहिल्या इलेमेंटनी पहिल्या इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं, सेकंडनी सेकंडला, थर्डनी थर्डला. ओके ना. आता सांगा मल्टिप्लिकेशन करून 28 × 5 28 गुणिले 5 140 140 मध्ये साइन कोणतं ते चालू आहे प्लस. आता -2 × 2 -4 -4 प्लस -17 -1 मायनस मायनस प्लस 17 70 बरोबर. +70 पहिला रो झाला का, आता दुसऱ्या रो मध्ये या. तसंच करायचं परत. दुसऱ्या रो मध्ये कोण कोण प्रेझेंट आहे, 13 10 -17 बरोबर. 13 ने 5 ला मल्टिप्लाय करा, 13 × 5 65 मध्ये साइन 65 प्लस. हा इथं 10 आहे, इथं 2 आहे, 10 × 2 20 मध्ये साइन 20. प्लस. परत इथं -17 आहे, इथं -1 आहे, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन +17. आता आलो आपण तिसऱ्या रो मध्ये -19 × 5 किती, -144 अरे सॉरी 115 114 अरे 19 गुणिले 5. 114 अरे 114 अरे 19 × 5 मुलांना, -24 145 अरे 19 × 5 5 19 5 95 होतात भाऊ. मला असं शिकवलंय भाऊ. 95 हा मला -95 -95 हा. 5 × 2 10 आणि हे बघा इथं +17 इकडे -1 आहे, काय होईल तो -17. -70 ओके हे बघा 1/51 ॲज इट इज. ठीक आहे ना. हा 1/51 आहे ना, तो ॲज इट इज ठेवला. आता करा यांची ऍडिशन आतमध्ये.
हे बघा हे 140 प्लस 17 157 का 157 मधून 4 गेले किती पहिला 153. 153 येस ओके दुसरा किती येईल बघा 65 प्लस 20 प्लस 70 65 प्लस 20 किती 85 85. 85 प्लस 17 किती 85 प्लस 10 95 प्लस 7 102 102 102 करेक्ट आता इथं मायनस 95 प्लस 10 मायनस 85 मायनस 17 मायनस 102 असे 3 नंबर येतात बघा माझे बरोबर आहे का रे 153 102 मायनस 102 येस एनीवन येस सर ओके येस सर म्हणजे तुमचं लेफ्ट साईडला कोण होतं एक्स वाय झेड राईट साईडला कोण आला 1/51 सांगा परत काय आलं ते 153 102 आणि मायनस 102 102. बरोबर ना आता 51 ने यांना डिवाइड करा सांगा रे 51 चा पाड असं लिहितो बघा मी इथं कसा लिहितात माहिती ना तुम्हाला 51 दुने मराठी 51 टू चा किती 102. आणि 51 थ्री चा किती 150 153. मग मला सांगा 153 ला जर मी 51 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल 3 3. 102 ला 51 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल 2. 2 आणि मायनस 102 ला 51 ने डिवाइड केलं आन्सर किती येईल -2. -2 बरोबर मी इथं सेंटेन्स काय लिहायचं आता बाय युजिंग आपले आन्सर आलेत रे बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसिस equivalent by matrices ओके मग सांगा x चा आन्सर किती आलं x इज इक्वल टू किती x च्या समोर किती आले बघा 3. 1 3 y इज इक्वल टू किती आला y च्या समोर 2. 2 आणि z इज इक्वल टू किती आला -2. -2 these are the answers x is equal to 3 y is equal to 2 z is equal to -2 समजलं का रे ओके चला अजून घेऊया आपण एक प्रॉब्लेम चालेल ना हो Simple. एक आता ना आपण वर्ड प्रॉब्लेम घेऊया मी तुम्हाला इक्वेशन तयार करून देईल मग त्याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता नंतर ठीक आहे ओके क्वेश्चन आपला असा आहे द कॉस्ट ऑफ लिहून घ्या सगळ्यांनी cost of कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स ऑफ एवर कर हा ऑफ 4 पेन्सिल्स 3 पेन्स 3 pens 2 बुक and 2 book is rupees 150 rupees next the cost of 1 pencil 2 pens 2 and pens 3 books and 3 books is rupees 125 rupees 125 the cost of 6 pencils 6 pencils 2 pens 2 pens and 3 books and 3 books is rupees 175 is rupees ठीक आहे 170 तुम्हाला विचारलंय मग फाइंड द कॉस्ट ऑफ cost each of item each जे पेन्सिल बुक पेन आणि बुकची प्राइस विचारली each item by using by using inversion method inversion ओके method हा क्वेश्चन आहे आपल्याकडे याला वर्ड प्रॉब्लेम म्हणतो बघा आणि तुम्हाला जर आठवत असेल ना तुम्ही 11वी मध्ये सेम क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे डिटर्मिनंट मेथडने हो सर बरोबर इथं फक्त आपल्याला काय करायचंय त्याला आता मॅट्रिक्स मेथडने सॉल्व्ह करायचं ओके सो आपल्याला त्यासाठी काय करायचं व्हेरिएबल अज्युम करायचे हे बघा
आपल्याला एका पेन्सिलची, एका पेनची आणि एका बुकची किंमत काढायची, म्हणजे एक्स वाय आणि झेड. जे जे तुम्हाला विचारलंय ना त्याला आपण ॲझ्युम करूया. ओके, मग काय करायचं, लेट. आपण असं कन्सिडर करू, द कॉस्ट ऑफ वन पेन्सिल. अगोदर पेन्सिल ना ह्या सिक्वेन्स लिहायचं बघा. वन पेन्सिल इज रुपीज एक्स, त्याला आपण एक्स कन्सिडर करू, बरोबर. नेक्स्ट, द कॉस्ट ऑफ वन पेन इज रुपीज, सांगा पेनची प्राइस काय कन्सिडर करा मग, वाय. Y. आणि थर्ड, द कॉस्ट ऑफ वन बुक इज रुपीज, बुकची प्राइस काय कन्सिडर करता एका बुकची, झेड. झेड झेड ठीक आहे. आता हे बघा, मी लिहिताना प्रॉब्लेम एकदम सिस्टमॅटिक लिहिला आहे. पहिली लाईन आहे ना ह्या प्रॉब्लेमची पहिली लाईन, इथून तुम्हाला पहिलं इक्वेशन भेटणार आहे, दुसऱ्या लाईनवरून दुसरं इक्वेशन आणि तिसऱ्या लाईनवरून तिसरं इक्वेशन. तिसरं इक्वेशन. आता एक सिंपल मी सांगतो बघा. समजा एक पेन्सिल जर 5 रुपयाला आहे, बरं का रे, ऐका सगळ्यांनी, एक पेन्सिल जर 5 रुपयाला आहे तर 4 पेन्सिल किती रुपयाला येतील रे, 20. काय केलं तुम्ही, म्हणजे 20 येण्यासाठी 5 ला तुम्ही 4 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय केलं. बरोबर. मग आता एका पेन्सिलची किंमत एक्स रुपीज आहे. इथं पहिल्या लाईन मध्ये, पहिली लाईन बघा सगळे, पहिल्या लाईन मध्ये 4 पेन्सिल्स आहेत, 3 पेन्स आहेत आणि 2 बुक्स. 4x. करेक्ट. इक्वेशन पहिलं कसं तयार होईल, 4x. 4x. X ला किती multiply करायचं, 4x. आता एका पेनची किंमत y, इथं 3 पेन विकत घेतले तिने, काय होईल मग, 3y. 3y. प्लस एका बुकची किंमत झेड आहे, इथं 2 बुक्स घेतले, टू झेड 2z. इज इक्वल टू किती रे, 150. आला 150. 150 बरोबर. 1. हा, सांगा मग आता सेकंड लाईन वाचून सेकंड इक्वेशन तयार होईल. 1x प्लस 2x प्लस 3x नाही रे, y पेन y 2y हा, प्लस 3z इज इक्वल टू 3z is equal to 125. 125 बरोबर. तिसरी लाईन वाचून तिसरं इक्वेशन तयार होईल. 6 पेन्सिल 6x 2 पेन Plus 6x plus y 2y plus plus 3z is equal to z is equal 175. to 175. इज इक्वल टू 175 175. बरोबर. आता याला फक्त कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला, मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये. Matrix form. सांगा रे, पहिला मॅट्रिक्सचं नाव काय असतं, कोइफिशियंट मॅट्रिक्स. सांगा Coefficient matrix. पहिला रो सांगा, पास. पहिला रो काय लिहू, 4 4 3 2 सेकंड रो, 1 2 2 3 3 तिसरा रो, 6 6 2 3 2 3. बरोबर. इथं Bracket. दुसरा मॅट्रिक्स कोणता असतो, व्हेरिएबल. व्हेरिएबल कोणकोणते आपले, 1 X y x z. y z इज इक्वल टू कोणता मॅट्रिक्स पुढचा, 100 150 150 125 175. 175 बरोबर. पहिल्या मॅट्रिक्सचं नोटेशन काय, ए. दुसऱ्या मॅट्रिक्सचं A. नोटेशन एक्स इक्वल टू X. कॉन्स्टंट मॅट्रिक्सचं नोटेशन बी. एक मिनिट, थोडंसं हँग होतंय, जस्ट वेट. एक्स इज इक्वल टू बी. मग काय करायचं इथं, ए इनवर्स मल्टिप्लाय करायचं, ए इनवर्स इंटू ए इंटू. आता पुढचं तुम्हाला येतंय आता, बरोबर ना. हो. ए इनवर्स इंटू ए काय असतो, आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी आणि आय इंटू एक्स काय असतो, एक्स. x एक्स इज इक्वल टू ची किंमत इनवर्स इंटू B. बी. हे झालं माझं इक्वेशन 1. आणि इनवर्स कोणत्या मेथडनी फाइंड आउट करायचं रे, ऍडजॉइन मेथडने. ओके, आता Adjoint method. yes. मग तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल का रे आता, Yes, sir. बरोबर ना. Yes, sir. मॅट्रिक्स इनवर्स फाइंड आउट करा आणि आन्सर मला सगळ्यांनी बघा. आता किती जण प्रेझेंट आहे बघ तुम्ही, जवळजवळ 17 आणि 18 मुलं प्रेझेंट आहेत बघा. 18 आदिती लबडे, त्यानंतर सुप्रिया वालेकर, अंजली येवले, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, त्यानंतर अंजली येवले, त्यानंतर राणी गीते, त्यानंतर प्रतीक्षा गुंजाळ, स्नेहा उदावन. ह्या मुली अशा आहेत बघा, त्यांनी कंटिन्युअस म्हणजे रोजचे रोज होमवर्क पाठवलेत. ओके, बाकीचे पाठवत नाहीये. व्यंकटेश, त्यानंतर वैष्णवी, तनुजा पण रोज पाठवते. सॉरी, तनुजाचं नाव विसरलो तुम्ही. तनुजा पण रोज पाठवतीये. सिद्धी लबडे एक रोज पाठवतीये. साक्षी साबले कधी मधी पाठवतायत. चैताली तर पाठवतच नाहीये. चैताली, आज मला तुमचे आन्सर पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर केतन,
मसिरा कधी पाठवते कधी पाठवत नाही. मसिरा रोज आन्सर पाठवायचे. मानसी वाघ अगोदर व्हिडिओ बघा, मी युट्यूबचं चॅनल टाकतो तुम्हाला आणि मग आन्सर पाठवा. ओके, म्हणजे याच्यामधले बरेचसे असे आहेत की ते कंटिन्युअसली पहिल्यापासून करतायत जॉईन. ओके, जे न्यू मेंबर्स आहेत त्यांनी फक्त मग त्यासाठी युट्यूबची लिंक मी टाकून देईल. ठीक आहे, आणि आज मी तुम्हाला आणखी थोडेसे क्वेश्चन्स होमवर्क म्हणून देईल. बरं, समजलं ना मग इन्व्हर्जन मेथड काय असतं रे? हो. ओके, सर. हो. नवीन आपण जे तुम्हाला मी कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं बघा, नवीन आपण काहीच शिकणार नाही. जे आतापर्यंत आपण शिकलो ॲडजॉइन मेथड, इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, तेच फक्त अप्लाय करायचं आहे पुढं. ओके, सो याचा आन्सर मी वेट करेल सगळ्यांचं. कमीत कमी सगळ्यांनी मला एवढं आन्सर करून पाठवायचं आहे. बाकीचे होमवर्क मी तुम्हाला ग्रुपवरती टाकून देईल. ओके ओके. चालेल. मग ओके सर. अजून आपल्याला वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे, ते आपण उद्या घेऊ.